हॅलो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिक्वेन्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. लास्ट प्रॉब्लेम बघा, प्रोसेसिंग n जॉब्स थ्रू 2 मशीनवरचा आपण सॉल्व्ह केलेला होता. हा प्रॉब्लेम बघा, प्रोसेसिंग n जॉब्स थ्रू 3 मशीन्स. तुम्हाला गिवन 3 मशीन्स हे दिलेले असतील, नंबर ऑफ जॉब्स इथे दिलेले असतील अँड प्रोसेसिंग टाइम इथे दिलेला असेल. डिटरमाइन द ऑप्टिमल सिक्वेन्स ऑफ जॉब्स दॅट विल मिनिमाइज द टोटल इलॅप्स टाइम. ऑल्सो फाइंड द आयडियल टाइम ऑफ मशीन ए, बी अँड सी. 3 मशीनसाठी तुम्हाला काही रूल्स आहेत, काही कंडिशन आहे, आपण स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. बघा, सिक्वेन्शियल प्रॉब्लेमसाठी काय असणार आहे, 2 मशीनमध्ये आपण कन्वर्ट करत होतो की ऑप्टिमल सिक्वेन्स डायरेक्टली येत होती. आता 3 मशीनसाठी काय असणार आहे, स्टेप बघा काय असणार आहे 3 मशीनसाठी. फर्स्ट स्टेप असणार आहे आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम ऑन ए अँड सी. इथं बघा प्रॉब्लेममध्ये ए अँड सीचं तुम्हाला स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम फाइंड करायचा आहे. नंतर फाइंड द लार्जेस्ट प्रोसेसिंग टाइम ऑन मशीन बी. मशीन बी मधून तुम्हाला लार्जेस्ट प्रोसेसिंग टाइम फाइंड करणार तुम्ही. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, चेकआउट कंडिशन चेक करणार. स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू बी. स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम ग्रेटर दॅन इक्वल टू लार्जेस्ट प्रोसेसिंग टाइम ऑफ बी. कंडिशन येत असेल किंवा सॅटिस्फाईड होत नसेल तर सेकंड कंडिशन तुम्ही सॅटिस्फाईड करू शकता. स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम ऑन मशीन सी ग्रेटर दॅन इक्वल टू लार्जेस्ट टाइम ऑन मशीन बी. दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर नेक्स्ट स्टेप आपण बघणार आहोत. इफ कंडिशन आर सॅटिस्फाईड, रिप्लेस द 3 मशीन प्रॉब्लेम ऑन इक्विव्हॅलन्स इन्व्हॉल्विंग n जॉब्स अँड 2 मशीन्स. 3 मशीन प्रॉब्लेम कन्वर्ट इनटू 2 मशीन्स. नेक्स्ट बघा, M1 साठी आपण A प्लस बी आपण ॲड करणार, A अँड बी ॲड करणार आहे. अँड M2 साठी आपण B अँड C ची जॉब्स आपण ॲड करणार आहोत. नंतर तो 2 मशीनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर लास्ट स्टेप असणार आहे फाइंड ऑप्टिमल सिक्वेन्स. ऑप्टिमल सिक्वेन्स फाइंड झाली तर आपण त्याचं टोटल इलॅप्स टाइम आपण फाइंड करणार आहोत आणि आयडल टाइम आपल्याला फाइंड करणार. इथं प्रॉब्लेममध्ये बघा 3 मशीन आहे, स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करणार आहोत. स्टेप कशा प्रकारे असणार आहे बघा, याची सोल्युशनमध्ये बघा, तुम्हाला सोल्युशनमध्ये आयडेंटिफाय द स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम तुम्हाला फाइंड करणार. तुम्ही ए अँड सी साठी लार्जेस्ट प्रोसेसिंग टाइम फाइंड करणार, बी साठी स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम ऑन मशीन ए. बघा इथे ए काय, इथे बघा स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम इथे 3 आपण इथे फाइंड केला. नेक्स्ट बी सी साठी आपल्याला फाइंड करायचं आहे. सी साठी ए अँड सी साठी दोघांसाठी आपल्याला स्मॉलेस्ट फाइंड करणार आहोत प्रोसेसिंग टाइम. सी साठी काय इथे स्मॉलेस्ट 5, इथं आपण 5 राईट केलेला आहे. नेक्स्ट बघा, लार्जेस्ट प्रोसेसिंग टाइम आपल्याला फाइंड करायचं आहे बी साठी. बी मध्ये लार्जेस्ट काय इथे 5. कंडिशन काय, कंडिशन आपल्याला आहे ए ग्रेटर दॅन इक्वल टू बी. ए ची व्हॅल्यू काय इथे 3. 3 ग्रेटर दॅन इक्वल टू बी ची व्हॅल्यू 5. ही कंडिशन सॅटिस्फाय होती का नाही. 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 5 आहे, 3 स्मॉल आहे, नॉट सॅटिस्फाईड. सी ग्रेटर दॅन इक्वल टू बी दॅट इज 5. सी ची व्हॅल्यू आपण 5 इथे टाकली. ग्रेटर दॅन इक्वल टू 5, 5 इक्वल 5 आहे. येस, इज कंडिशन इज सॅटिस्फाईड. दोघांपैकी एक कंडिशन सॅटिस्फाय झाली किंवा दोघंही झाले तर आपण नेक्स्ट स्टेप करणार आहोत. नेक्स्ट स्टेप काय, रिप्लेसिंग द प्रॉब्लेम बाय n जॉब्स 2 मशीन प्रॉब्लेम. M1 म्हणजे 1 मशीनमध्ये आपण कन्वर्ट करणार A अँड B ॲड करून. A अँड B, A बघा 3 + 4 अशा प्रकारे आपण प्रोसेसिंग टाइम ॲड करून M1 आपण म्हणणार त्याला. अँड M2 साठी काय B अँड C ॲड करणार आहोत. त्याचं स्ट्रक्चर बघा मी कसं घेतलेलं आहे. M1 साठी बघा, फर्स्ट जॉब 3 + 4, 3 + 4. नेक्स्ट बघा 8 + 3. नेक्स्ट 7 + 2 आपण राईट केलं. नेक्स्ट 4 + 5 9, 9 + 1 10, 8 + 4 12 अँड 7 + 3 इथे राईट केलं मी. ए अँड बी ॲड केलेला आहे. 7 + 3 इथे 10. नेक्स्ट बघा, M2 साठी बी अँड सी ॲड करणार आहोत. 4 + 6 इथे 4 + 6 10. नेक्स्ट 3 + 7, 3 + 7 10, 2 + 5 7, 5 + 11 16,
इथे बघा 1 + 5 6, 4 + 6 ते 10 राईट करते मी. नेक्स्ट 3 + 12 असणार आहे 50. अशा प्रकारे आपण 3 जॉब्स आपण 2 जॉब्समध्ये कन्वर्ट केलं आहे. नेक्स्ट स्टेप असणार आहे आपली फाइंड ऑप्टिमल सिक्वेन्स. नेक्स्ट स्टेप फाइंड ऑप्टिमल सिक्वेन्स. ऑप्टिमल सिक्वेन्ससाठी किती जॉब्स आहे? 1 2 3 4 5 6 7 7 जॉब्स आहे. 7 जॉबसाठी तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं आहे. इथे हे बघा मी या पद्धतीने स्ट्रक्चर काढलेले आहे. 7 जॉबसाठी आपण सिक्वेन्स कशी फाइंड करतो? मशीन M1 आणि M2 मध्ये स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम बघणार आहोत. स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम आपण इथे बघा M1 आणि M2 मध्ये कोणतं आहे? M1 जर येत असेल तर आपण फर्स्ट करणार, आपण सिक्वेन्स राईट करणार. M2 सेकंड मशीन जर येत असेल आपण लास्ट कडनं आपण मशीन इथे व्हॅल्यू फाइंड करणार. इथे टाकणार आहे. 7 11 9 9 10 हे बघा इथे 6. या सर्व M1 आणि M2 मध्ये स्मॉलेस्ट प्रोसेसिंग टाइम काय आहे? 6. कोणत्या मशीनचा आहे? 5 जॉब्स नंबर आहे 5 आपण ऑप्टिमल सिक्वेन्समध्ये कुठे टाकणार आहेत? M2 मध्ये येतो तो. M2 मशीन 2 आपण इथे राईट करणार. मशीन 2 च्या व्हॅल्यू लास्ट कडनं राईट करणार आणि मशीन 1 साठी आपण फर्स्ट कडनं इथे पुट करणार व्हॅल्यू. M2 5th नंबरचा जॉब आपण इथे राईट केला. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मध्ये आपल्याला हा 5 नंबरचा हा केला तर हा रेड्यूस करणार आहोत आपण. कन्सिडर करणार आता 1 2 3 4 6 7 याच्यामध्ये स्मॉलेस्ट प्रोसेसिंग जॉब कोणता इथे? 7 हा M1 मध्ये M1 ची सिक्वेन्स आपण फर्स्ट कडनं राईट करतोय या साईडने. इथे आपण 1 नंबरचा जॉब इथे राईट केला. M1 आपण रेड्यूस केलं. नेक्स्ट बघा 2 3 4 6 7 स्मॉलेस्ट प्रोसेसिंग जॉब कोणता इथे? 7. परत 7 आलंय. 7 M2 मध्ये आलेला आहे. 7 M2 मध्ये आलेला आहे आणि किती नंबरचा जॉब आहे? 3 नंबरचा. M2 आपण लास्ट कडनं इथे टाकतोय जॉब. इथे आपण 3 राईट केला. 3 हा जॉब्स हा इथून रेड्यूस होईल. नेक्स्ट बघा 11 10 9 16 इथं 10 and 15 स्मॉलेस्ट काय इथे? 9 काय? मशीन M1 साठी आहे 4 नंबरचा. M1 आपण फर्स्ट कडनं राईट करतो सिक्वेन्स. इथे आपण किती नंबरचा आहे? 9 4 नंबरचा जॉब आहे. हा रेड्यूस झाला. 2 6 and 7 रिमेनिंग आहे. याच्यामध्ये स्मॉलेस्ट काय आता? स्मॉलेस्ट आहे इथे 10 and 10. दोघं बघा मशीन M2 चे, पण 2 आणि 6 मध्ये फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देणार? 2 ला. नंतर आपण 6 राईट करणार. पण M2 मध्ये असल्यामुळे आपण लास्ट कडनं एंट्री करणार. इथे 2 ला प्रायोरिटी दिली फर्स्ट. नंतर बघा 6 येतोय. इथे 6 ला प्रायोरिटी दिली. रिमेनिंग आता कोणता जॉब आहे इथे? रिमेनिंग आता ओनली 7 आपण इथे राईट करू. ही झाली आपली ऑप्टिमल सिक्वेन्स. या पद्धतीने आपण सिक्वेन्सने आपण पुढचा चार्ट आपण स्ट्रक्चर काढणार आहोत. नेक्स्ट बघा सिक्वेन्स फाइंड केल्यानंतर आपल्याला टाइम इन टाइम आउट मशीन ए, मशीन बी, मशीन सी तिघांसाठी इन अँड आउट टाइम आपण काढणार आहोत. नंतर आपण टोटल इलॅप्स टाइम याच्यावरनं फाइंड करणार आहोत आणि आयडल टाइम फाइंड करणार. मशीन ए बघा ही सिक्वेन्स मी राईट केली. आपण इथे फाइंड केली 1 4 7 6 2 3 5. सेम आपण या सिक्वेन्सने राईट करून घेतली 1 4 7 6 2 3 5. आता टाइम इन काय असणार आहे? मशीन 1 स्टार्टिंग टाइम काय असणार आहे? इथे आपण कोणत्याही मशीनचा स्टार्टिंग टाइम आपण 0 आपण स्टार्ट करणार आहोत. टाइम आउट काय असणार आहे? इथे 0 प्लस
टोटल प्रोसेसिंग टाइम काय वनचा तो आपण प्रॉब्लेममध्ये इथे राईट केलेला होता, प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे. मशीन ए साठी बघा टोटल प्रोसेसिंग टाइम काय इथे 3 टाइम म्हणजे हा प्रोसेसिंग टाइम झाला. 0 + 3 आपण इथे राईट केला. 0 + 3 इथे 3. नेक्स्ट बघा नेक्स्ट टाइम इन काय असणार आहे नेक्स्ट मशीनसाठी. हा इथे कंप्लीट झाला 3 ला तर हा स्टार्ट होईल इथे 3 ला. 3. नेक्स्ट याचा प्रोसेसिंग टाइम काय असणार आहे टाइम आउट 3 + बघा 4 साठी 4चा प्रोसेसिंग टाइम आहे 4. 3 + 4 = 7. नेक्स्ट बघा स्टार्ट केव्हा होतो 7 ला. 7 नंबरचा जॉब आणि 7 ला स्टार्ट होईल इथे 7 टाइम इन मध्ये राईट केलं. नेक्स्ट बघा 7 + 7चा आपल्याला प्रोसेसिंग टाइम इथे प्रॉब्लेममध्ये शोधायचं आहे. ए साठी काय इथे बघा 7 आहे. 7 + 7 ते 14. नेक्स्ट जॉब केव्हा स्टार्ट होईल हा जेव्हा एंड होईल टाइम आउट झाला याचा की इथे स्टार्ट होईल 14 ला स्टार्ट झाला. 14 + टाइम आउट किती टाइम लागतो 6 ला. प्रोसेसिंग टाइम किती याचा ए साठी 8. 14 + 8 22. नेक्स्ट बघा इथे स्टार्ट होईल इथे 22 ला. 22 + 2चा प्रोसेसिंग टाइम किती इथे 8. 22 + 8 30. नेक्स्ट बघा इथे स्टार्ट होईल इथे 30 ला. 30 + प्रोसेसिंग टाइम काय याचा 30 + 3 साठी 7. 30 + 7 37. नेक्स्ट 37 ला स्टार्ट होईल आणि 37 + 5चा प्रोसेसिंग टाइम घे इथे 9. 9 ॲड केला आपण 37 + 9 ॲडिशन केली 46. आपण टाइम इन अँड टाइम आउट आपण मशीन ए साठी आपण इथे फाइंड केला. आता मशीन बी साठी आपण टाइम इन अँड टाइम आउट आपण इथे काढणार आहोत. बघा हा मशीन बी साठी आपण स्टार्टिंग टाइम इन काय घेणार आहोत बघा मशीन 1 जॉब केव्हा कंप्लीट झाला 3 ला. स्टार्ट होणार आहे इथे 3 ला. आपण इथे 3 पासून इथे स्टार्ट करणार आहोत. टाइम आउट काय असणार आहे 3 + 1 जॉब साठी मशीन बी बघा ते प्रॉब्लेम मध्ये बघा. आता मशीन बी ला 1 साठी किती प्रोसेसिंग टाइम लागला इथे 4. 3 + 4 7. नेक्स्ट स्टार्ट होईल इथे 7 ला. 7 + प्रोसेसिंग टाइम काय आहे 4 साठी. 4 साठी मशीन बी ला 5 आहे. 7 + 5 12. नेक्स्ट बघा आता या दोघांमध्ये आपल्याला 7 साठी हा टाइम आउट किती आहे 14 आहे आणि इथे हा किती आहे 12. दोघांमध्ये आपल्याला मॅक्झिमम टाइम कोणता इथे 14 दोघांपैकी इथे आपण मॅक्झिमम सिलेक्ट करू आणि 14 इथे राईट केला आपण. लास्ट प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं मी 7 नंबरचा जॉब कितीला कंप्लीट होतो 14 ला परंतु हा कितीला 12 ला. हा संपल्याशिवाय पूर्ण नेक्स्ट बी ही मशीन आपलं स्टार्ट करताना येणार. म्हणून आपण दोघांमधून आपण मॅक्झिमम प्रोसेसिंग टाइम आपण फाइंड करतो. इथे आहे मॅक्झिमम 14. नेक्स्ट 14 + 7चं बी साठी काय आहे 7 साठी 7 ला बी जॉब साठी 3 आहे प्रोसेसिंग टाइम. 14 + 3 17. आता दोघांमध्ये बघा 17 आणि इथे 22. मॅक्झिमम काय दोघांमध्ये इथे 22 हा झाला टाइम इन म्हणता येईल. नेक्स्ट 22 + 6 नंबर साठी बी ला काय 4. आपण इथे 4 राईट केलं. 22 + 4 26. आता इथे बघा 26 आणि 30 स्टार्टिंग काय टाइम काय झाला दोघांमध्ये हा 30. मॅक्झिमम काय 30. नेक्स्ट स्टार्ट होईल 30 + 2 साठी बघा 2 साठी काय इथे प्रोसेसिंग टाइम काय इथे 2 ला बी मशीन साठी 3 आहे. 30 + 3 इथे 33. 33 and 37 मॅक्झिमम काय इथे 37. 37
प्लस 3 नंबरचा जॉबसाठी मशीन 2 ला बघावं लागेल आपल्याला. 3 नंबरला प्रोसेसिंग टाइम काय आहे बीला 2. 37 प्लस 2 39. आता बघा इथे 39 इथे 46. मॅक्झिमम आहे 46. 46 स्टार्टिंग टाइम झाला इन टाइम अँड 46 प्लस 5 नंबरचा आपण जॉब सिक्वेन्स बघणार आहोत 5 नंबरचा. आणि बी साठी काय इथे 1 आहे. 46 प्लस 1 47. हे बघा आपण मशीन बी साठी आपण इथे सिक्वेन्स राईट केले. आता मशीन सी बघा कसं राईट करणार. मशीन सी कसं काय राईट करणार. इथे 2 मशीन केव्हा कंप्लीट झाले 7 ला. फर्स्ट सिक्वेन्स आपण इथे राईट करतोय. 7th ला टाइम आउट झालाय. स्टार्ट टाइम इन इथे 7 ला स्टार्ट होईल 7. नेक्स्ट 7 प्लस 1 साठी आपल्याला मशीन सी. आता सी मशीन साठी आपण स्टार्ट केले 1 नंबरचा जॉब बघा 1 आणि सी ला काय इथे 6 आहे. आपण इथे 6 राईट करणार. 7 प्लस 6 13. आता दोघांमध्ये आपल्याला कम्पेअर करायचं. इथे 13 आणि इथे 12. मॅक्झिमम काय दोघांमध्ये 13. आपण इथे 13 राईट केला. नेक्स्ट बघा 13 प्लस 4 नंबरसाठी आपल्याला प्रोसेसिंग जॉब सी बघायचं आहे. इथं काय 11. 13 प्लस 11 24. नेक्स्ट बघा 24 अँड 17. मॅक्झिमम काय आहे दोघांमध्ये 17 अँड 24 मध्ये 24. 24 प्लस प्रोसेसिंग टाइम काय आहे 7 नंबरचा बघा 6 साठी 12. 24 प्लस 12 36. नेक्स्ट बघा 36 अँड 26. मॅक्झिमम 36 आहे. 36 प्लस 6 नंबरचा प्रोसेसिंग टाइम काय 6 ला 6. 36 प्लस 6 42. आता इथे 42 आणि इथे 33. या दोघांमध्ये मॅक्झिमम 42 स्टार्ट केला. एंड टाइम आउट 42 प्लस 2 नंबरचा प्रोसेसिंग टाइम. 2 नंबरचा प्रोसेसिंग टाइम आपण सी चा बघणार 7. 42 प्लस 7 49. आता इथे बघा नेक्स्ट 49 अँड 39. मॅक्झिमम काय इथे 49 ला स्टार्ट होईल जॉब. 49 प्लस 3 चा प्रोसेसिंग टाइम काय 3 चा प्रोसेसिंग टाइम सी साठी 5. इथे आपण 49 प्लस 5 54. 54 ला हा कंप्लीट झाला. स्टार्ट होईल आता या दोघांमध्ये बघावं लागेल आपल्याला 54 अँड 47 मध्ये. मॅक्झिमम काय इथे 54. 54 प्लस 5 नंबरचा प्रोसेसिंग टाइम. 5 नंबरचा प्रोसेसिंग टाइम सी साठी 5 ॲड केला आपण. टोटल आलं 59. आपण मशीन ए, मशीन बी अँड मशीन सी साठी टाइम इन अँड टाइम आउट फाइंड केला आहे. आता आपण टोटल इलॅप्स टाइम मशीन ए साठी टोटल इलॅप्स टाइम कसं बघतो आपण. टोटल किती लागलाय 59. स्टार्टिंग टाइम काय झालं इन टाइम 0 अँड आउट टाइम 59. मग टोटल इलॅप्स टाइम काय झाला आपला 59 झालेला आहे. टोटल इलॅप्स टाइम म्हणजे आपला कंप्लीशन टाइम किती आहे आपण बघा 59 आवर्स. थर्ड मशीनचा जो टाइम आलेला आहे कंप्लीटिंग टाइम तो झाला टोटल इलॅप्स टाइम. आयडल टाइम फॉर मशीन ए. मशीन ए साठी आयडल टाइम कसा करणार. टाइम आउट फॉर लास्ट जॉब ऑन मशीन सी. टाइम आउट किती इथे 59. दॅट इज 59. नेक्स्ट बघा टाइम आउट फॉर लास्ट जॉब ऑन मशीन ए. मशीन ए चा लास्ट जॉब काय 46. आपण 59 मधून 46 मायनस करणार आहोत. 46 टोटल येणार आहे 13 आवर्स. 13 आवर्स. टोटल इलॅप्स टाइम 59. मशीन ए साठी आपल्याला आयडल टाइम काढणार तर टोटल मधून आपण मशीन वरचा लास्टचा टाइम आपण मायनस करणार.
तो झाला मशीन 1 साठी. आता आयडल टाइम फॉर मशीन बी काढणार आहोत. मशीन बी साठी कसा काढणार आहोत बघा. मशीन बी ला किती वेट करावं लागला बघा. फर्स्ट इथे 3 ला इथे कंप्लीट झालाय अँड स्टार्टिंग कितीला झालंय हा 3 आवर्स नंतर, म्हणजे 3 आवर्स याला वेट करावं लागलंय. आता बघा 3 आपण इथे राईट करू. किती वेट करावं लागलंय. फर्स्ट आयडल टाइम फॉर मशीन 3 प्लस नेक्स्ट बघा, नेक्स्ट इथे ते 7 आणि 7 मायनस 7 इथे सिक्वेन्शियल आहे. इथे वेट करायचा नाही त्याला. 12 आणि इथे 14 आहे. स्टार्टिंग कितीला झाला 14ला. आपण इथे 14 मायनस 12 आपण राईट करणार. किती आवर्स वेट करावं लागला 14 मायनस 12. नेक्स्ट बघा, नेक्स्ट सिक्वेन्स इथे 14 मायनस 12 नंतर 22 मायनस 17. इथे वेट किती करावं लागलं बघा. 17ला इथे कंप्लीट झालं, पण स्टार्टिंग कितीला झाला नेक्स्ट जॉब 22ला. प्लस 22 मायनस 17 करणार आपण. नेक्स्ट बघा इथे कंप्लीट किती झालं 26ला, परंतु स्टार्टिंग कितीला झालंय 30ला, म्हणून आपण 30 मायनस 26 करणार आहोत. 30 मायनस 26 प्लस नेक्स्ट जॉब बघा 33ला कंप्लीट झालं, पण स्टार्टिंग कितीला झालं इथे 37ला. मग किती आवर्स वेट करावं लागले 37 मायनस 33 तुम्ही मायनस करणार. प्लस नेक्स्ट जॉब बघा 39ला इथे कंप्लीट झालं आणि स्टार्ट किती झालं 47ला 46ला. यस 46 मायनस 39 तुम्ही करणार. हे बघा या पद्धतीने मी सिक्वेन्स राईट करून घेतली. 3 प्लस 14 मायनस 12 प्लस मायनस केल्यानंतर तुम्हाला सिक्वेन्शियली ॲड करणार आहात तुम्ही. इथे 3 प्लस 2 प्लस 5 प्लस 4 प्लस 37 मायनस 33 4 प्लस 46 मायनस 39 7. yes प्लस तुम्हाला बघा मशीन ए साठी आपण काय काढलं होतं टोटल टाइम मधून आपण एंडिंगचा टाइम आपण मायनस केला होता. इथे आपण 59 मायनस 47 करणार. 59 मायनस 47 किती आवर्स येतात 12 आवर्स. ते आपण 12 राईट केलं. ॲड करणार आहोत आपण टोटल आवर्स किती झाले 3 प्लस 2 5 10 14 18 7 प्लस 37 आवर्स. आयडल टाइम फॉर मशीन सी साठी आपण इथे राईट करणार आहोत 4 नंबरचा. मशीन सी साठी तेच असणारे स्ट्रक्चर बघा. इथे मशीन सी इथे इन टाइम किती फर्स्ट जॉबचा 7 किती वेट करावं लागला यातला 7 आवर्स. फर्स्ट आपण इथे राईट करणार आहात 7 प्लस नेक्स्ट जॉब बघा इथे बघा 13 आणि 13 इथे वेट करावं लागलंय का नाही. इथे पण 24ला कंप्लीट झाला 24ला स्टार्ट झाला 36 अँड इथे 36 स्टार्टिंग अँड एंडिंग टाइम सेम आहे. इथं 42ला एंडिंग झाला स्टार्ट 42ला 49 54 अँड 54. म्हणजे इथे सिक्वेन्शियली इथे स्टार्टिंग टाइम आहे ओनली फक्त 7 आवर्स इथे वेट करावं लागलं. बाकीचे 0 आवर्स आहे 0 इक्वल 7 आवर्स. ही आपण 3 मशीनसाठी आपण आयडल टाइम काढला. आयडल टाइमचं मिनिंग काय येते की मशीनला किती वेळ
नेक्स्ट प्रोसेसिंग जॉबसाठी वेट करावं लागलं, हे आपण फाईन केलं आहे. ए बी अँड सी टोटल कंप्लीट टाईम असेल. लास्टचा मशीनचा तो आपण टोटल इलॅप्स टाईम म्हणून आपण इथे नोट केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब अँड लाईक करा. ओके, थँक्यू.